नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शरीराच्या अवयवावरील म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. एका हाताने टाळी वाजत नाही याचा अर्थ भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे जात नाही. अंथरूण पाहून पाय पसरावे याचा अर्थ ऐपतीच्या मानाने खर्च करावा. नाकापेक्षा मोती जड याचा अर्थ मालकापेक्षा नोकर शिरजोर. आपलेच दात आणि आपलेच ओठ याचा अर्थ आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. उचलली जीभ लावली टाळ्याला याचा अर्थ विचार न करता वाटेल ते अमर्यादितपणे बोलणे. गोगलगाय आणि पोटात पाय याचा अर्थ बाह्य स्वरूप एक आणि प्रत्यक्ष वर्तन वेगळेच. आंधळा मागतो एक डोळा नि देव देतो दोन डोळे याचा अर्थ अपेक्षेपेक्षाही जास्त लाभ होणे. आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला याचा अर्थ ज्या दुर्गुणाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दुर्गुण आपल्यातच असतो. हातच्या कंकणाला आरसा कशाला याचा अर्थ स्पष्ट दिसणाऱ्या बाबीसाठी पुराव्याची गरज नसते. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग याचा अर्थ उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. बळी तो कानपिळी याचा अर्थ सामर्थ्यवान व्यक्ती इतरांवर अंमल गाजवू शकते. कानामागून आली नि तिखट झाली याचा अर्थ मागून येऊन वरचढ होणे. ओठात एक नि पोटात एक याचा अर्थ बोलणे व कृती यात भेद असणे. अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का याचा अर्थ कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. हात दाखवून अवलक्षण याचा अर्थ स्वतः संकट ओढवून घेणे. ज्याच्या हाती ससा तो पारधी याचा अर्थ एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. हात ओला तर मित्र भला याचा अर्थ तुमच्यापासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात.